नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता 40 गाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची खबरं। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। राजूर गावात 2005 साली जनभावनेचा आदर राखत मोठ्या संघर्षातून दारूबंदी लागू करण्यात आली। गावकऱ्यांच्या एकत्रित इच्छाशक्तीमुळे हे आंदोलन यशस्वी ठरले आणि समाजाच्या आरोग्यासाठी एक मोठा टप्पा गाठला। मात्र आज 20 वर्षांनंतर दारूबंदीच्या या प्रक्रियेत नवे प्रश्न उभे ठाकले आहेत। सुराज्य मराठी परिवाराने स्पष्ट केले आहे की ते दारूबंदीच्या विरोधात नाहीत, पण या बंदीच्या आड अवैध दारू विक्री सुरू असून त्यातून शासनाचा महसूल बुडतो आहे। फक्त महसूलच नव्हे तर या बेकायदेशीर व्यवसायामुळे अनेक कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे आणि 40 गाव डांगण भागातील तरुण पिढीचा भविष्यकाळ धोक्यात आला आहे। ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांचे म्हणणे आहे की राजूर सारख्या प्रगत होत असलेल्या शहरात जर दारूबंदीमुळे अवैध धंद्यालाच खतपाणी घालायचे असेल तर हा अन्यायकारक विरोधाभास ठरतो। आज भागात पर्यटन आणि बाजारपेठेचा आलेख वाढवण्याची गरज आहे। रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून द्यायच्या असतील तर दारू धोरणात बदलाची आवश्यकता भासत आहे। म्हणूनच दारूबंदीच्या मूळ उद्देशाचा सन्मान राखत अवैध दारू विक्रीवर कठोर कारवाई करणे, शासनाचा महसूल वाचवणे आणि समाजहिताचा विचार करून दारू धोरणात योग्य बदल करणे हीच काळाची खरी गरज असल्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे। अहिल्यानगर जिल्हा अकोली तालुका राजूर गाव। 15 ऑगस्ट निमित्त मंगळवार 19 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत दारूबंदी उठवण्याच्या मागणीवरून मोठा गदारोळ झाला। गेली 20 वर्ष म्हणजेच 2005 पासून राजूर गावात दारूबंदी लागू आहे। मात्र या दारूबंदीचा काहीही उपयोग झाला नसून चोरून लपून डुप्लिकेट आणि विषारी दारूची विक्री सुरूच आहे। यामुळे अनेकांचे प्राण गेले आहेत, तरी देखील उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। ग्रामस्थ अभिजित भांबुर्डेकर यांनी दारूबंदी उठवावी या मागणीसाठी ग्रामसभेत निवेदन सादर केलं। मात्र ग्रामपंचायत सदस्य राम मुर्तडक यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला आणि सभेत वाद निर्माण झाला।
परिस्थिती चिघळू नये म्हणून राजूर पोलीस स्टेशनचे API सरोदे यांनी मध्यस्थी करत ग्रामस्थांना शांत केलं. अभिजित भांबुर्डेकर यांचे म्हणणे आहे की दारूबंदीमुळे लायसन्स असलेली 4 दुकाने बंद झाली खरी, पण गल्लोगल्ली अवैध दुकाने उभी राहिली आहेत. विषारी दारू विकली जाते आणि लोकांच्या जीवाशी खेळ केला जातो आहे. त्यामुळे सरकारने मान्यताप्राप्त कायदेशीर दारूची दुकाने सुरू करावीत. शासनाला महसूल मिळेल आणि गावाची बाजारपेठही पुन्हा चालना मिळेल. जिल्हा समितीमध्ये सचिव जे होते माजी सचिव रमानाथ झा यांच्या आयोगात आणि 13 IAS अधिकारी यांची चौकशी झाली आणि तो चौकशी अहवाल दारूबंदीचे दारूबंदीच्या दुष्परिणामामध्ये रमानाथ झा स्पष्टपणे मेन्शन करत आहेत. दारूबंदी यशस्वी होऊ शकत नाही. ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे किंवा आपल्या ग्रामरक्षक दलाचा सदस्य तयार करा, आम्हाला मदत करा, पकडून द्या, 100% कारवाई करू. तुम्ही नको त्या मुद्द्यावर भांडत असाल तर त्या गोष्टीला काही अर्थ उरत नाही. यापूर्वी ग्रामसभेत तुमच्या सांगितलं आहे की हा जो काही ब्रह्मराक्षस झालेला आहे दारूचा, हा काय फक्त माझ्यामुळे मला किंवा कोणी माझ्याबरोबर राज्यप्रधान चक्रामुळे झालेला नाही. याच्यासाठी आपण यापूर्वी प्रयत्न केलेले आहेत, आताही प्रयत्न करा. या दारूबंदीच्या प्रस्तावाच्या अंतर्गत जे सगळे दारू विकणारे आहेत त्या गणपतीच्या काळामध्ये मी सगळे तडीपार करतोय. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कोणीही दिसणार नाही. प्रोसेस माझी अंतिम टप्प्यात आहे, त्यांना नोटीस पण निघालेल्या आहेत. राहिला प्रश्न दारूबंदी उत्पादन सुविधा जो अधिकारी तो अजून गावामध्ये कधी पाहिलाच नाही. पाच माणसं कुठल्या पद्धतीने काय कारवाई करतील, त्यांना अधिकृतरित्या काय कारवाई केली त्याच्या कारवाई करणारच येतात. त्याच्यात ते 100% अंतर्गत कारवाई करणारच आहेत. त्याच्यात काही तो विषय येते. तुम्ही त्यांना कधी विचारणा केली का आमच्या बाजूमध्ये किती कारवाई केल्या, काय कारवाई केल्या? तुम्हाला भेटणं काय त्याला लोक काय मुद्दा नाहीये. आज लोक किती करू शकतात रोज दारू मंदिरामध्ये दारू भेटणार नाही. काय झालं त्यानंतर तुम्ही स्वतः धाड वाढली.
सर माधव शेळाची तर ताकद या विषयावर एक सभा बोलवा आम्ही तेच मॅडम नाही आता तास आहे साहेब आता तुमचं वेगळं आहे हां सर जे काही मुद्दे मांडायचे आहेत जे प्रस्तावित आहेत जे द्यायला बाकी हे निवेदन ग्रामविकास अधिकारी गोडे यांच्याकडे देण्यात आलं असून सरपंच पुष्पाताई निगळे यांनी याबाबत विशेष ग्रामसभा घेऊन उपाययोजना करण्याचे आश्वासन दिलं. ग्रामस्थांचा इशारा असा आहे की राजूर गावातील दारूबंदी उठवणे ही काळाची गरज आहे. याबाबत माजी आणि विद्यमान आमदारांनी सकारात्मक पाऊल उचलले नाही तर पुन्हा या प्रश्नावर राजकारण होईल. दारूबंदीच्या नावाखाली आजवर फक्त राजकीय जिरवाजिरवी झाली आहे असा आरोपही नागरिकांनी केलाय. या मुद्द्यावर ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला की दारूबंदी लागू झाल्यापासून बाजारपेठेचे मोठे नुकसान झाले आहे. शेजारील कोतू, शेंडी, अकोले येथे कायदेशीर दुकाने असून तिथे अर्थकारण फुलत आहे. मग फक्त राजूरच का हवाल देईल? गेल्या 20 वर्षात शासनाकडून गावाला कोणते मोठे पारितोषिक मिळाले? उलट अधिकारी कोट्याधीश झाले, कार्यकर्ते लखपती झाले, पण ग्रामस्थ मात्र अडचणीतच राहिले. अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईसाठी केसेस दाखल होतात, न्यायालयात जातात, पण शासन दरबारी पाठबळामुळे किंवा त्रुटीमुळे त्या केसेस विनाकारण सोडल्या जातात असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर 40 गाव डांगणाची बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या राजूरची अर्थव्यवस्था अवैध धंदे, दारू, बेशिस्त वाहतुकीमुळे मागील 10 वर्षात मागे गेली आहे. ग्रामपंचायतीकडून सुविधा शून्यच आहेत. 25,000 लोकसंख्या असूनही आठवड्यातून फक्त एकदा किंवा दोनदा पाणी पुरवठा. जलजीवन मिशनमध्ये ठेकेदाराचा अरेरावी कारभार. बँकेच्या कामासाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी स्वच्छतागृहाची सोय नाही. गर्दीच्या ठिकाणी मोटरसायकली वाहनांची बेबंद पार्किंग. त्यातून चोऱ्या, पण तपास कायम अधांतरी. राम मंदिर चौकात हायमॅक्स दिवे 50-50 दिवस बंदच. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून राजूरकरांच्या वाट्याला आणखी कोणते मोठे दुःख येणार असा सवाल सर्रास विचारला जात आहे. नागरिकांचे स्पष्ट म्हणणं आहे की राजूर गावात कोणीही मोठा अधिकारी बदलला, सरपंच बदलला किंवा आमदार बदलला तरी या दारूबंदीचा प्रश्न सुटणार नाही. त्यापेक्षा ग्रामस्थांची मागणी मान्य करून कायदेशीर दुकाने सुरू करावीत आणि गावाच्या बाजारपेठेला पुनर्जीवित करावेत. या निवेदनावर अभिजित भांबुर्डेकर, रमेश माधव मुर्तडक, शेखर भास्कर वालझाडे, नरेश विलास मुर्तडक, विनायक चौथवे, राहुल लहामगे, दीपक देशमुख, बाळासाहेब नवाळी, संजय भडांगे यासह अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत. सुराज्य मराठी विशेष प्रतिनिधी जयराम धादवड, राजूर, अहिल्यानगर.